आज पोळा, कृषी संस्कृतीतील महत्त्वाचा सण. आपल्या सुखदुःखाचा कष्टाचा सोबती बैल, त्याच्या ऋणातून उतराई होण्याचा दिवस. काल खांदेमळण झाली. वृषभ राजाला पोळ्याचं अवतानही दिलेलं. आज पोळा साजरा करायचा, परंतु मागील 48 तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं शेलगाव परिसरात पूर परिस्थिती. गावाला पाण्याचा वेढा पडलेला. गावातील मारुती मंदिरालाही पाण्याचा विळखा. अशा परिस्थितीत पोळा कसा साजरा करायचा, मंदिराला प्रदक्षिणा कशा घालायच्या, हा प्रश्न गावातील बळीराजाला पडला. सायंकाळची वेळ होती. पूर उतरणीला लागला होता. सायंकाळी 4:30 वाजता सर्व बैलजोड्या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर गोळा झाल्या. विधिवत त्यांचं लग्नही लागलं. आता शेतकरी मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची वाट पाहू लागला, परंतु पुरामुळे काही जणांना ते शक्य वाटत नव्हतं. यावर्षी पोळ्याच्या सणाची प्रथा बंद पडणार का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या आणि वृषभराजाच्या सुरक्षेचा विचार करीत कमरे एवढ्या पुराच्या पाण्यातून मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा निर्णय घेतला. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही पोळ्यानिमित्त मारुती मंदिराला बैलजोडीसह प्रदक्षिणा घालण्याची प्रथा बंद पडू दिली नाही. शेलगावचा पोळा जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावरून देखील पोळ्याचे व्हिडिओ शेअर केले जात आहेत. खरंच नैसर्गिक संकटातही उत्सव साजरे करावेत ते बळीराजानेच. आनंदोत्सव साजरा करावा तो शेतकऱ्यांनीच. नैसर्गिक आपत्तीतही सण उत्सव कसे साजरे करावेत याचा एक वस्तुपाठच शेलगावच्या नागरिकांनी घालून दिला आहे.